नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बघा, आज खूप जास्त वेगळा आणि खूप काहीतरी इम्पॉर्टंट माहिती देणारा आणि असा व्हिडिओ मी तुम्हाला पैज लावून सांगते, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अकॅडमीने बनवलेला नसेल. आपल्या मराठीमध्ये जे CTETचा क्लास घेतात त्यापैकी कुठल्याही अकॅडमीने अशा प्रकारचा व्हिडिओ बनवलेलाच नसेल. आणि बघा, या व्हिडिओतून इतकी सुंदर माहिती तुम्हाला मिळणार आहे की याच्या आधी किंवा तुम्ही याचा कधी विचारही करू शकला नसाल. तर बघा, काय करायचं आहे. बघा, आपण आता आपल्या या अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बघा स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व माहिती देत असतो. लास्ट टाइम आपण TET संदर्भात पण काही व्हिडिओज चालू केलेले. त्याचबरोबर आता आपली CTETची व्हिडिओ सिरीज सुरू आहे. आणि या जे मराठीचे जे आहेत पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2चे जे सेट आहेत बघा, मराठी भाषा पुरवणी भाषा 1 म्हणून जर तुम्ही मराठीची निवड केली असेल तर ते क्वेश्चन, आणि भाषा 2 म्हणून मराठीची निवड केलेली असेल तर ते 30 क्वेश्चन, अशा प्रकारच्या जवळजवळ आपण किती सेट तयार केलेले आहेत बघा. प्रत्येकी भाषा 1चे 4 आणि भाषा 2चे 4 असे 4 व्हिडिओ आहेत. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 240 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. डिसेंबर 2024 आणि 7 जुलै 2024ला जो पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 CTETने कंडक्ट केला होता, तर त्याचे सर्व ॲन्सर आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. तुम्ही जर नवीनच पहिल्यांदा जॉईन झाला असेल तर सुरुवातीला ते व्हिडिओ पाहून घ्या. ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला ह्या व्हिडिओचा अर्थ कळेल. तर बघा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला अजिबात विसरू नका. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा. आणि बाकीच्या व्हिडिओचं मी सांगत नाही, पण हा व्हिडिओ तरी तुमचे जे ग्रुप मेंबर आहेत बघा, ज्या तुमच्या मैत्रिणी, जे तुमचे मित्र आहेत, त्या सर्वांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. इतकं म्हणजे मीही अवाक झाले हे सर्व पाहून. आणि हे प्रश्न मी कुठून काढले ते समजण्यासाठी तुम्हाला स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की पाहायचा आहे. तर बघा, गंमत बघूया आपण. तर बघा, आपण आता मराठी भाषा अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा 106 नंबरचा प्रश्न, आणि पॅरलली आपण मराठी भाषा अध्यापनशास्त्र आणि हिंदी अध्यापनशास्त्र याचे क्वेश्चन पाहणार आहोत. तुम्हाला हसायला येईल, इतके सुंदर हे प्रश्न आहेत. आणि त्याची गंमत काय आहे ते आपण पाहूया. बघा, तर 106 नंबरचा प्रश्न आहे, चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे काय? तर साधनसामग्री प्रभाव, वॉशबॅक प्रभाव, वर्ग प्रभाव आणि प्रबलीकरण. इथे आन्सर आहे बघा, मी मुद्दाम टिक केलेला आहे, वॉशबॅक प्रभाव. आता हे झालं मराठी अध्यापनशास्त्राचं क्वेश्चन. पुन्हा आणि हे पण पहा तुम्ही, काय आहे प्रश्न क्रमांक होता 106 नंबर. आता खाली या, इथं बघा पुन्हा प्रश्न क्रमांक 106 हा जो प्रश्न आहे तो हिंदी अध्यापनशास्त्राचा आहे. आणि प्रश्नाची भाषा बघा, पर्याय बघा, आणि प्रश्न क्रमांक देखील बघा. अध्यापकों, शिक्षार्थियों और सामग्री पर टेस्ट एवं आकलन का प्रभाव क्या कहलाते हैं? विधि प्रभाव, भाषा परीक्षण का प्रभाव, कक्षाई प्रभाव, पुनर्बलन. बघा, आपला 106 नंबरचा प्रश्न काय होता बघा, चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव. आन्सर क्रमांक 2 वॉशबॅक प्रभाव. इथं प्रश्न बघा, अध्यापकों, शिक्षार्थियों और सामग्री पर टेस्ट एवं आकलन का प्रभाव क्या कहलाता है? वॉशबॅक इफेक्ट्स. ऑप्शन क्रमांक 2. पुढं गंमत आहे बघा, 107 नंबरचा प्रश्न घ्या. आता मराठी अध्यापनशास्त्राचा क्वेश्चन क्रमांक 107 प्रश्न बघा, शाळांनी मिश्र द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे, मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. बघा, पुन्हा एकदा प्रश्न बघा, शाळांनी मित्र द्वैभाषिक तत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. हा झाला मराठी अध्यापनशास्त्राचा प्रश्न. आता पहा हिंदी अध्यापनशास्त्राचा प्रश्न. सेम इयर आहे, सेम पेपर आहे, आणि त्याचमध्ये दोन्ही भाषेचे फक्त प्रश्न बघा. पुढे अजून खूप गंमत आहे, इकडे बघा 107 नंबर, विद्यालयों को योगात्मक द्विभाषण का अनुसरण करना चाहिए क्योंकि यह बच्चे की संस्कृती और भाषा को महत्व देता है. आपण जरासं पर्याय पाहून घेऊ. बघा, इथला पहिला प्रश्न तर सेमच आहे. पर्याय बघा, मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते. बघा, संस्कृती और भाषा को महत्व देता है. पर्याय बघा, द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास प्राधान्य देते. 2 नंबरचा पर्याय, अंग्रेजी शिक्षण को द्वितीय भाषा के रूप में महत्व देता है. 3 नंबर बघा, मुलाच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही. इकडे 3 नंबरचा पर्याय बघा, बच्चे की भाषा को तो समुन्नत करता है परंतु उसकी संस्कृती को नहीं. 4 नंबरचा पर्याय बघा, प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते. इकडचा 4 नंबर
बघा, प्रथम भाषा के विकास में अवरोध पैदा करता है. हे प्रश्न ज्यावेळी मी स्वतः काढले त्यावेळी अक्षरशः गुगल ट्रान्सलेटचा वापर करून मराठीचे आणि हिंदीचे क्वेश्चन बनवलेत का असं माझं मलाच वाटत होतं. आणि बघा, इतके साधे क्वेश्चनचा क्रमांक सुद्धा तोच आहे, क्वेश्चन विचारण्याची पद्धत तीच आहे. अक्षरशः पर्यायामध्ये पण 1-2 क्रमांक बदललेले नाही आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पर्याय सेम टू सेम. 106 नंबरचा पर्याय बघा, पर्याय बघू फक्त आपण. काय आहे? विधी प्रभाव. इकडे बघा, 1 नंबर आहे साधन सामग्री प्रभाव, दुसरा आहे वॉशबॅक प्रभाव, इकडे आहे भाषा परीक्षण का प्रभाव वॉशबॅक इफेक्ट, तिसरा आहे कक्षाई प्रभाव, इकडे बघा वर्ग प्रभाव, चौथा आहे प्रबलीकरण, इकडे बघा पुनर्बलन. सेम, काहीही बदल नाही. त्याच्यानंतर आपण 108 नंबरचा प्रश्न बघू. बघा, मराठी अध्यापनशास्त्राचा 108 नंबरचा प्रश्न. स्वरशैली, सूर, भर देणे, नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? छंद. आता इकडे बघा, एक मध्ये कविता आहे, 2 मध्ये छंद आहे, 3 मध्ये स्वन आहे आणि 4 मध्ये व्यावहारिक आहे. सेम प्रश्न 108 नंबर बघा. हिंदी अध्यापनशास्त्र. भाषागत कार्य जैसे स्वर शैली, तान, बलाघात और लय को क्या कहा जाएगा? काव्य, छंदशास्त्र, ध्वन्यात्मकता आणि प्रशासनिक अध्यादेश. काव्य बघा, इकडे पण कविता आहे, इकडे स्वन आहे, इथं म्हणजे ध्वन्यात्मकता सेम आहे. छंदशास्त्र बघा, छंद आहे, व्यावहारिक आहे, इकडे पण बघा प्रशासनिक अध्यादेश. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 109 नंबरचा प्रश्न. मराठी अध्यापनशास्त्र. भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही, चुकीचं विधान विचारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीप्रमाणे 22 भाषा आहेत आणि 3 आहे संस्कृत ही आधुनिक परकीय भाषा आहे आणि हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे. आता बघा, इथं आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं. ऑप्शन क्रमांक 3 बघा, संस्कृत काय आहे तर प्राचीन कालापासून चालत आलेली पौराणिक भाषा आहे, आधुनिक नाही. आता हाच प्रश्न बघा, भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रश्न क्रमांक 109. अगदी बारीक सारीक सांगत आहे तुम्हाला. हिंदी अध्यापनशास्त्र. सेम क्वेश्चन 109 नंबर. भारत में भाषाओं के बारे में कौन सा कथन सही नहीं है? चुकीचं विधान बघा. भारत के संविधान के अनुसार अंग्रेजी सह राजकीय भाषा है. भारत के संविधान की 8वीं अनुसूची के अनुसार 22 भाषा है. संस्कृत आधुनिक भारतीय भाषा है आणि 4 आहे हिंदी भारतीय उपमहाद्वीप की लोकभाषा लिंग्वा फ्रांका है. बघा, काय चेंज आहे का? बघा, हिंदी ही भारतीय उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे. बघा, इथं 22 भाषेचा पर्याय 2 नंबरला आहे, इथं 22 भाषेचा पर्याय 2 नंबरला आहे. ॲक्च्युअल आन्सर आपला 3 नंबरच्या पर्यायात आहे. इथं पण ॲक्च्युअल आन्सर आपल्याला 3 नंबरच्याच पर्यायात दिसेल. बघा, संस्कृत आधुनिक नाही तर परकीय पौराणिक भाषा आहे. 110 नंबरचा प्रश्न बघा, भाषा वर्गातील मराठी अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक 110. भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे काय असतं? ते सहभागी शिक्षण असतं. बघा, प्रश्न वाचून घेऊ. 110 नंबर हिंदी अध्यापनशास्त्र. भाषा की कक्षा में विद्यार्थी अध्यापक के निर्देशन में समूह बनाकर दिए गए टॉपिक पर एक विज्ञापन प्रस्तुत करते. इस तरीके से भाषा सीखना क्या कहलाता है? सहयोगात्मक अधिगम. बघा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. सेम ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. इकडे बघा, स्पर्धा वैमनस्य, भाषा खेळ, मार्गदर्शन आणि समुपदेशन. सेम पर्याय. प्रतियोगिता और प्रतिद्वंदिता, भाषाई खेळ, निर्देशन और परामर्श. 111 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. बघा, शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियतकार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे? रेस्टॉरंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक उपक्रम देत आहे आणि हे कोणतं उद्दिष्ट आहे या उपक्रमाचं विचारलेलं आहे. बघा, विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची ओळख करून देणे. प्रश्न बघा, 111 नंबर. एक अध्यापक ने बच्चों को रेस्टोरेंट से जुड़ी शब्द संपदा से परिचित कराने वाला काम दिया. इस पाठ का क्या उद्देश्य होना चाहिए? बघा, ऑप्शन क्रमांक 1, शिक्षार्थियों को कोश विषयक सामग्री से परिचित करवाना, शब्दावलींची ओळख करून देणे. दुसरं पर्याय बघा, व्याकरणिक सामग्री से परिचित करवाना. इकडे बघा दुसरा, त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणे. 3 नंबर बघा, एका
प्रवास थाना विषयीचा मजकूर सांगणे. बघा सेम पर्याय. अवकाश के दौरान कहीं जाने से संबंधित पाठ्य सामग्री से परिचित करवाना. 4 नंबर बघा समालोचनात्मक चिंतन विकसित करना. बघा कल्पक चिंतन विकसित करणे. पर्याय सुद्धा बदललेले नाहीत, पर्याय सुद्धा बदललेले नाहीत. प्रश्न क्रमांक तोच आहे, प्रश्न तोच आहे आणि त्याचं उत्तराचा पर्याय पण तोच आहे आणि बाकीचे पर्याय सुद्धा ॲज इट इज आहेत, काहीही बदललेलं नाही. अगदीच गुगल ट्रान्सलेटला टाकून मराठी आणि इंग्लिश कॉपी काढल्यासारखे हे प्रश्न सेट केलेले आहेत. बघा 112 नंबरचा प्रश्न बघू. पुढीलपैकी मराठी अध्यापनशास्त्राचा प्रश्न आहे 112 नंबर. पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते? कोणती? वर्तनवादी. पर्याय बघा व्यवहारवादी, 2 आहे वर्तनवादी, 3 आहे ज्ञानात्मक आणि 4 आहे अनन्य क्रियावादी. बघा सेम प्रश्न 112 नंबर. हिंदी अध्यापनशास्त्र. अधिगम का कौन सा मत इस बात में विश्वास रखता है कि मौखिक या अमौखिक भाषा आदत निर्माण की प्रक्रिया के माध्यम से आती है? बघा व्यवहारवादी. इथं आहे उपयोगितावादी, संज्ञानात्मकवादी आणि अंतक्रियात्मकवादी. पर्याय सेम आहेत. नेक्स्ट बघा 113 नंबरचा प्रश्न. मराठी अध्यापनशास्त्र. कथेचे स्थान आणि काळ किंवा वेळ यांना टिंबटिंब म्हणतात. आशय, नेपथ्य, संविधानक आणि उत्कर्ष बिंदू. आशय, नेपथ्य, संविधानक, उत्कर्ष बिंदू काय म्हणतात? नेपथ्य. नेपथ्य बघा 113 नंबर. हिंदी अध्यापनशास्त्र. किसी भी कहानी का समय और स्थान क्या कहलाता है? काय होतं बघा? नेपथ्य होतं. थीम, सेटिंग, कथानक, क्लायमॅक्स. बघा तर ऑप्शन क्रमांक 2 सेटिंग. त्यानंतर नेक्स्ट बघा इथं, बघा इथे इंग्लिशमध्ये पण तुम्हाला सेटिंग दिलेलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 114 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. 114 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र. भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुमच्यापैकी एकेकानं क्रेता, घर विकणारा, भवनस्वामी आणि भाडेकरू भूमिका करायच्या. इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल? तर याला काय म्हटलं जातं? भूमिका अभिनय म्हटलं जातं. बाकीचे पर्याय बघा नाटक, अभिनय वर्ग आणि मार्गदर्शन. आपलं उत्तर आहे भूमिका अभिनय. सेम प्रश्न बघा हिंदी अध्यापनशास्त्र. सेम पेपर, सेम वर्ष, काहीही बदल नाही आणि त्याच वेळी झालेला पेपर आहे. बघा 114 नंबरचा प्रश्न. भाषा की कक्षा में एक अध्यापक ने विद्यार्थियों के एक समूह को ग्राहक, प्रॉपर्टी डीलर, मकान मालिक और किराएदार का अभिनय करने के लिए कहा और शेष विद्यार्थियों से कहा कि इस अभिनय को देखें और वार्तालाप का आनंद ले. इस गतिविधि को क्या कहा जाएगा? रोल प्ले म्हणजेच भूमिका अभिनय. दुसरा आहे बघा ड्रामा. तिसरा आहे अभिनय की कक्षा आणि चौथा आहे निर्देशन. बघा पर्याय परत एकदा बघा. इकडं काय होतं? पहिल्यात भूमिका अभिनय, इकडं रोल प्ले, इथं नाटक, इथं बघा ड्रामा. त्याच्यानंतर 3 नंबर बघा अभिनय वर्ग, अभिनय की कक्षा. त्याच्यानंतर मार्गदर्शन बघा पर्याय निर्देशन. 115 नंबर मराठी अध्यापन शास्त्र. प्रश्न वाचून घेऊ तर बघा एक भाषा शिक्षिका 5वी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकविण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करत आहे किंवा काय करते? बघा ऑप्शन 1 आहे शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती अधिकृत सामग्रीचा वापर करते. परत बघा हिंदी अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक अगदी सेम 115 नंबरचा प्रश्न. कक्षा 5 की भाषा अध्यापक अपनी कक्षा में भाषा शिक्षण के लिए प्रतिदिन अनेक प्रकार की सामग्री जैसे कि समाचार पत्र, भोजन तालिका और रेल यात्रा के टिकट आदि लाती है. वह अधिगम के लिए क्या कर रही है? वह अधिगम को और अधिक वास्तविक तथा उपयोगी बनाने के लिए प्रामाणिक सामग्री का प्रयोग कर रही है. ऑप्शन क्रमांक 1. पर्याय बघा इकडचं सेम क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा इथं क्रम बघा वर्तमानपत्र, मेनू कार्ड, ट्रेनची तिकिटे. हाच क्रम आहे का बघून घेऊ. बघा वर्तमानपत्र, मेनू कार्ड, ट्रेनची तिकिटे. इथं बघा समाचारपत्र, भोजन तालिका आणि रेल यात्रा के तिकीट. प्रश्न आहे तसाच आहे आणि उत्तर पण इथंच आहे. बाकीचे पर्याय पण ॲज इट इज आहेत. पाहिजे तर PDF देते मी तुम्हाला टेलिग्रामला, तिथून तुम्ही चेक करू शकता. 116 नंबरचा प्रश्न बघा ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही? ध्वनिमुद्रण थांबवणे, पोजिंग द रेकॉर्डिंग. आता बघा
2 आहे उच्चारणाचा वेग, 3 आहे बोलणाऱ्याचे लिंग आणि 4 आहे बोलणाऱ्यांची संख्या. पहिला प्रश्न वाचून घेऊ बघा. ऐकण्याच्या किंवा ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्त्वाची नाही तर ध्वनिमुद्रण थांबवणे. मराठी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 116 बघा. हिंदी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 116 किसी श्रवण से जुड़ी गतिविधि की योजना बनाते समय कौन सा कारक महत्वपूर्ण नहीं है. रिकॉर्डिंग को थोड़ा सा रोकना, पॉज देना, तिथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे बघा. पॉजिंग द रेकॉर्डिंग, इथं बघा पॉज देना. बोलणे की गती दुसरा पर्याय आहे बघा. उच्चारणाचा वेग तिसरा पर्याय बघा. बोलणाऱ्याचे लिंग बघा. वक्ताओं का जेंडर चौथा पर्याय बघा. बोलणाऱ्यांची संख्या बघा. वक्ताओं की संख्या. सेम मराठी अध्यापनशास्त्र हिंदी अध्यापनशास्त्र बघा. त्याच्यानंतर बघा 117 नंबरचा प्रश्न. भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना टिंबटिंब समजावे हा आहे. परत एकदा बघा. मराठी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 117 भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना टिंबटिंब समजावे हा आहे. संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे बघा. हिंदी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 117 भारत में बहुभाषावाद के संदर्भ में अध्यापक के लिए क्या समझना जरूरी है. संप्रेषण से सामाजिक संबंधता स्थापित होती है बघा. ऑप्शन पण तोच आहे, प्रश्न पण तोच आहे. दुसरा बघा. अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे बघा. अल्पसंख्याक भाषाओं को प्रभावशाली भाषाओं में मिला देना चाहिए. तिसरा पर्याय बघा. वैविधतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणे बघा. विविधता भरे समाज में एक भाषा नीति बनानी चाहिए. चौथा पर्याय बघा. भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत. भाषा ओळख आणि संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत. चौथा पर्याय बघा. भाषा अस्मिता और संस्कृति ये भिन्न भिन्न अस्तित्व रखती है. 118 नंबर ऑप्शन 118 नंबर बघा. मराठी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 118 पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते. आता इथं जे CTETचे जे आन्सर काय आले बघा. तिथं काय दिलेलं आहे. झेड दिलेला आहे आणि झेडचा अर्थ होतो सर्व, ऑल. काय होतो म्हणजे चारी पर्याय बरोबर आहेत. ऐकणे व बोलणे, बोलणे व लिहिणे, वाचणे व लिहिणे, ऐकणे व लिहिणे. 118 नंबरचा प्रश्न बघा. हिंदी अध्यापनशास्त्र भाषा के कौन से कौशल्य ग्राह्य कौशल्य है. श्रवण और बोलना, बोलना और लेखन, पठन लेखन, श्रवण पठन बघा. श्रवण और बोलणं पहिलं बघा. ऐकणे व बोलणे. दुसरं बोलणे लिहिणे बघा. बोलणं और लेखन. तिसरा बघा. वाचणे व लिहिणे बघा. तिसरा पठण और लेखन. चौथं बघा. ऐकणे व लिहिणे बघा. श्रवण और पठन. सेम 119 नंबर मराठी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 119 ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो. इथं आता बघा. ध्वनी ऐकणे, ध्वनींचा तसा अर्थ लावणे, आशयाचा नमुना अनुमान लावणे, विषयाच्या पूर्वज्ञानाचा वापर करणे, ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. तर ऐकण्याच्या प्रक्रियेत कशाचा समावेश असतो. ऑप्शन क्रमांक 4 ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे. प्रश्न बघा. हिंदी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 119 श्रवण में क्या शामिल है. ध्वनियों की पहचान करना और उनसे अर्थ निकालना. ॲज इट इज पर्याय आहेत. ॲज इट इज प्रश्न आहे. ॲज इट इज त्याचा नंबर आहे. 120 नंबरचा प्रश्न मराठी अध्यापनशास्त्र रकाना ए मध्ये दिलेल्या अध्यापन पद्धतीशी सुसंगत रकाना बी मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा. ए गट ब गट जोडी जुळवायची आहे. पहिल्यात काय सांगितलं आहे. अध्यापन पद्धती आणि दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे. अध्यापन पद्धतीचे ज्ञान बघा. संभाषणात्मक भाषा शिक्षण काय आहे. सामाजिक मान्यता असलेल्या योग्य संदर्भ असलेली भाषा. थेट पद्धती काय आहे तर आगमनात्मक व्याकरण शिक्षण इंडक्टिव्ह मेथड. व्याकरण भाषांतर काय आहे तर लेखी साहित्यिक मजकूर. आणि वेस्टची नवी पद्धत जी आहे ती आहे मूक वाचन. पर्याय बघा. इकडे बघा. हिंदी अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 120 सेम प्रश्न सेम आहे. पहिल्यामध्ये शिक्षणविधी या भाषा पद्धती दिलेल्या आहेत आणि इथं काय दिलेले आहेत उपक्रम दिलेले आहेत गतिविधी बघा. कॉलम ए कॉलम बी. प्रश्न बघा. संप्रेषणात्मक भाषा शिक्षण ए मध्ये बघा. संभाषणात्मक भाषा शिक्षण. बी मध्ये बघा थेट पद्धती बघा. प्रत्यक्ष विधी. सी मध्ये बघा व्याकरण भाषांतर बघा. व्याकरण अनुवाद. आणि 4 आहे वेस्टची नवी पद्धती. 120 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. डी पर्याय बघा. वेस्टची नवी पद्धती बघा. डी वेस्टची नवी पद्धती. इकडचं पण ॲज इट इज आहे आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा. आता CTET आणि TET
TET CTET दोन्ही पेपर, दोन्ही बघा पात्रता परीक्षा आहेत. ही आपली कोणती आहे बघा, TET आहे स्टेट गव्हर्नमेंटची आणि CTET कोणती आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटची. बघा दोन्हीची डिमांड वेगळी आहे आणि दोन्हीची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, पेपर पॅटर्न वेगळा आहे. तुम्ही TET प्रमाणे अजूनही CTETचा अभ्यास करत असाल तर तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. बघा CTET, आता हे क्वेश्चन बघितल्यावर खरंच कोणीही म्हणजे अगदी काहीही अगदी गुगल ट्रान्सलेटवर टाकून, आता इथं बघा मराठी, हिंदी आणि आता बाकीच्या आणि इंग्लिश पण, काही जण इंग्रजीचं पण काय करतात निवड करतात. आणि बघा बाकीच्या आणि मणिपुरी असेल जी किंवा भारतातील ज्या सर्व भाषा आहेत. आपला मराठीचा कोड किती आहे बघा, तर 11 नंबर हा मराठीचा कोड आहे. आणि ॲज इट इज तुम्हाला मराठीचे आणि हिंदीचे क्वेश्चन रिपीट म्हणण्यापेक्षा ॲज इट इज कॉपी पेस्ट करून गुगल ट्रान्सलेटचा वापर करून ॲज इट इज पेपर सेटनं प्रश्न सेट केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा जो आपण पेपर पाहिला हा मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मी टाकून देते याची PDF. आणि हा पेपर कोणता आहे तुम्ही प्रूफसाठी बघा, तुम्ही चेक करून बघू शकताय. तर जुलै 2024 पेपर 2 पैकीच मराठी आणि हिंदी. पेपर 2 पेपरसुद्धा वेगळा नाही बघा, शिफ्ट म्हणजे एका शिफ्टमध्ये झालेला हा पेपर. जुलै 2024 ज्या मी 7 जुलै 2024चा पेपर दिला होता आणि याच पेपरमध्ये बघा मी अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये मला दोन्ही पेपर सॉल्व्ह झालेला आणि त्यावेळी हे मला देखील कळलं नव्हतं. मला जर माहिती असतं तर मग मला इकडे पैकीच्या पैकी मार्क्स पडले असते. आता इथं बघा फक्त उत्तर आणि कविता इतकंच तुम्हाला वेगळं दिसेल. बाकीचं तर ॲज इट इज तुम्हाला जे मराठीला विचारले तेच हिंदीला विचारलेलं आहे. पर्याय सुद्धा तुम्हाला वेगळे विचारलेले नाही आहेत. 7 जुलै 2024चा पेपर क्रमांक 2 त्याची मराठी पुरवणी आहे. आणि मेन पेपर जो आहे बघा हिंदी, तुम्हाला मराठी आणि हिंदी ॲज इट इज तुम्ही एकाच वेळी तुम्हाला हे सोडवावं लागतं पेपर. आणि एकाच पेपरमध्ये तुमचं मराठी आणि हिंदी फक्त भाषा वेगळी आहे, प्रश्न तेच आहेत, पर्याय तेच आहे, प्रश्न क्रमांक देखील तेच आहे. बघा आणखीन तुम्हाला जर आणखीन अशीच माहिती हवी असेल आणि हेच किंवा हीच ट्रिक आहे किंवा हेच लॉजिक त्यांनी इतर आणि बाकीच्या पेपरना लागू केलेलं आहे का, हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. मी अशा प्रकारे ॲनालिसिस करून बघते आणखीन किती पेपरला हे एक्झॅक्ट लागू झालेलं आहे. सर्वच प्रश्नाला लागू झालेला आहे की काही प्रश्नांना लागू झालेला आहे. आणि आपण असेच दर्जेदार व्हिडिओ घेऊन येणार आहोत 8 फेब्रुवारी 2024 जोपर्यंत तुमची CTET होत नाही तोपर्यंत. आपले बघा मराठीचे आपण जवळजवळ बघा 240 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आणि या 240 क्वेश्चनमध्ये तुम्हाला भाषा पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये बघा भाषा 1 चे 4 सेट आणि भाषा 2 30 प्रश्नाचे प्रत्येकी 4 सेट आपण काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. आणि हे 240 क्वेश्चन खूप झाले, मोर दॅन सफिशियंट झाले. आणखीन एक 4-5 पेपर मी तुमच्या पुढे डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण हिंदी घेणार आहोत, EVS, पेडॉलॉजी आणि SST. हे सर्व मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ माझ्याकडे पण खूप थोडा आहे बघा, जसं मला वेळ मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी आहेत बघा, काहीही माहीत नसतं, काहीही म्हणजे काही जण तर असे आहेत की शाळेवर रुजू आहेत, फक्त आपली TET किंवा CTET बंधनकारक केलेली आहे म्हणून फॉर्म भरलेले आहेत. ज्यांना पेपर पॅटर्न माहीत नाही, प्रश्न कसे असतात माहीत नाही, अशा काही लॉजिक असतील तर ते माहीत नाहीत. आणि त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर बघा नक्कीच त्यांना 100% बेनिफिट होईल. आणि आता हे याच्यामध्ये काय तुमचं तर मेरिट तर अजिबात वाढणार नाही आहे बघा, कारण ह्याच्यातून तुम्हाला नोकरी लागणार असा पण काही प्रश्न नाही, फक्त काय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करू शकता, कारण असाही प्रश्न येतो बघा, उगाच कशाला व्हिडिओ शेअर करायचा आणि आपलं मेरिट वाढवायचं किंवा गर्दी कशाला वाढवायची. गर्दी वाढून काय प्रश्नच नाही बघा, झालं तर एखाद्याचं भलंच होणार आहे. आणि त्याच्यातून जर मिळालं तर तुम्हाला थोडाफार आशीर्वादच मिळणार आहे. आणि माझ्या आशीर्वादामध्ये तुम्ही पण कुठेतरी थोडंसं सहभाग दाखवा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून बघा नवीन एखादा व्हिडिओ पडेल त्यावेळी नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि टेलिग्राम चॅनल मात्र जॉईन करायला अजिबात विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवते, तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्व पेपर मी तिथं टाकत आहे, विथ हायलाईट आन्सर केलेले पेपर मी तिथं टाकत आहे. किंवा NCERTचे जे बुक आहेत, SSTचे जे PDF आहेत बघा बुकच्या, त्या पण मी तिथं टाकत आहेत. तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चालेल, धन्यवाद.